नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल एक्सपेक्टेड स्टडीमध्ये। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती करता 9 एप्रिल 2024 पर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत तर याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। पोलीस शिपाई असेल, पोलीस शिपाई चालक, SRPF, बॅट्समन आणि कारागृह पोलीस, तर या सर्व पदांकरता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। काही नवीन घटकांची सुद्धा माहिती आपल्याला मिळालेली आहे मित्रांनो, तर ती सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर का पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि त्यापुढील बेल आयकॉन देखील प्रेस करा। अशाच प्रकारची पोलीस भरती विषयीची नवनवीन माहिती तसेच लेटेस्ट अपडेट्स आपण आपल्या YouTube चॅनलवर शेअर करत असतो। ओके, चला तर मग आता आपण आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, पहिला घटक आहे पोलीस शिपाई मुंबई। तर बघा, या ठिकाणी 2,20,156 इतके फॉर्म आलेले आहेत। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ही माहिती ज्यांनी कोणी पाठवलेली आहे तर त्यांनी हा त्यांचा टोकन नंबर पाठवलेला आहे, कारण की ॲक्च्युअलमध्ये जे फॉर्म आहेत ते पोलीस शिपाई मुंबई करता 1.5 लाखच्या आसपास आलेले आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या। ठीक आहे, पोलीस शिपाई मुंबई करता 1.5 लाखच्या आसपास फॉर्म आलेले आहेत। 2,20,156 हा त्याचा टोकन क्रमांक आहे। ठीक आहे, त्यानंतर पुढचा घटक आहे पोलीस शिपाई नवी मुंबई। तर बघा, या ठिकाणी 17,614 इतके फॉर्म आलेले आहेत। त्यानंतर कारागृह पोलीस छत्रपती संभाजीनगर, तर या ठिकाणी 54,132 इतके फॉर्म आलेले आहेत। त्यानंतर SRPF गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर, तर या ठिकाणी 8,255 इतके फॉर्म आलेले आहेत। त्यानंतर पोलीस बॅट्समन मुंबई करता 6,000+ इतके फॉर्म आलेले आहेत। 6,000चा आकडा त्या ठिकाणी पार झालेला आहे। त्यानंतर पोलीस शिपाई चालक सातारा करता 3,268 इतके फॉर्म आलेले आहेत। त्यानंतर पोलीस शिपाई ठाणे शहर करता 32,542 इतके फॉर्म आलेले आहेत। त्यानंतर पोलीस शिपाई चालक नागपूर ग्रामीण करता बघा, या ठिकाणी 1,886 इतके फॉर्म आलेले आहेत। त्यानंतर पोलीस शिपाई चालक मुंबई करता 60,832 इतके फॉर्म आलेले आहेत। तर या ठिकाणी हा सुद्धा टोकन क्रमांक आहे मित्रांनो। ठीक आहे, फॉर्म या ठिकाणी 50,000च्या आसपास इतके आलेले आहेत पोलीस शिपाई चालक मुंबई करता। त्यानंतर पोलीस शिपाई मीरा भाईंदर करता 18,000+ इतके फॉर्म आलेले आहेत। त्यानंतर कारागृह पोलीस मुंबई करता 77,436 इतके फॉर्म आलेले आहेत। त्यानंतर SRPF गट क्रमांक 7 दौंड करता 7,218 इतके फॉर्म आलेले आहेत। त्यानंतर पोलीस बॅट्समन ठाणे ग्रामीण करता 1,284 इतके फॉर्म आलेले आहेत। पोलीस शिपाई चालक पुणे करता 10,412 इतके फॉर्म आलेले आहेत। पोलीस शिपाई चालक रायगड करता 6,200+ इतके फॉर्म आलेले आहेत। पोलीस शिपाई नाशिक करता 10,422 इतके फॉर्म आलेले आहेत। पोलीस शिपाई बुलढाणा करता 5,965 इतके फॉर्म आलेले आहेत। पोलीस शिपाई चालक ठाणे ग्रामीण करता 1,928 इतके फॉर्म आलेले आहेत। SRPF गट क्रमांक 5 दौंड करता 12,517 इतके फॉर्म आलेले आहेत। त्यानंतर कारागृह पोलीस नागपूर करता 46,000+ इतके फॉर्म आलेले आहेत। पोलीस शिपाई नंदुरबार करता 13,264 इतके फॉर्म आलेले आहेत। पोलीस बॅट्समन सिंधुदुर्ग करता 350+ फॉर्म आलेले आहेत। पोलीस शिपाई पुणे ग्रामीण करता 30,914 इतके फॉर्म आलेले आहेत। त्यानंतर कारागृह पोलीस पुणे करता 55,710 इतके फॉर्म आलेले आहेत। पोलीस शिपाई चालक मुंबई रेल्वे करता 2,886 इतके फॉर्म आलेले आहेत। पोलीस शिपाई वर्धा करता 2,432 इतके फॉर्म आलेले आहेत। त्यानंतर पोलीस शिपाई मीरा भाईंदर महिलांचे या ठिकाणी 850+ फॉर्म आलेले आहेत, फक्त महिलांचे म्हणत आहे। ठीक आहे, पोलीस शिपाई मीरा भाईंदर करता 850 महिला। त्यानंतर SRPF गट क्रमांक 8 बघा, मुंबई करता 32,490 इतके फॉर्म आलेले आहेत। त्यानंतर पोलीस शिपाई धाराशिव करता 4,602 इतके फॉर्म आलेले आहेत। पोलीस बॅट्समन बीड करता 550+ फॉर्म आलेले आहेत। त्यानंतर SRPF गट क्रमांक 6 धुळेकरिता 18,721 इतके फॉर्म आलेले आहेत। त्यानंतर पोलीस शिपाई चालक पदाकरता सोलापूर या ठिकाणी 500+ फॉर्म आलेले आहेत। पोलीस शिपाई यवतमाळ करता 6,789 इतके फॉर्म आलेले आहेत। पोलीस शिपाई नांदेड करता 11,800+ फॉर्म आलेले आहेत। पोलीस शिपाई चालक छत्रपती संभाजीनगर करता 3,522 इतके फॉर्म आलेले आहेत। पोलीस शिपाई पिंपरी चिंचवड करता बघा 15,906 इतके फॉर्म आलेले आहेत। त्यानंतर SRPF गट क्रमांक 11 नवी मुंबई करता 20,000+ इतके फॉर्म आलेले आहेत। पोलीस शिपाई रायगड करता 20,000+ इतके फॉर्म आलेले आहेत। त्यानंतर SRPF गट क्रमांक 2 पुणे करता 27,346 इतके फॉर्म आलेले आहेत।
पोलीस शिपाई नागपूर ग्रामीण करता 10,000 प्लस इतके फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर पोलीस शिपाई जालना 7,410 फॉर्म आलेले आहेत. पोलीस शिपाई बॅट्समन रायगड करता 5,924 इतके फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर पोलीस शिपाई रत्नागिरी करता 10,749 इतके फॉर्म आलेले आहेत. SRPF गट क्रमांक 9 अमरावती करता 22,500 प्लस इतके फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर पोलीस शिपाई नागपूर सर करता 56,972 इतके फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर पोलीस बॅट्समन रत्नागिरी करता 800 प्लस इतके फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर पोलीस शिपाई पालघर करता 1,215 इतके फॉर्म आलेले आहेत. पोलीस शिपाई सिंधुदुर्ग करता 8,046 इतके फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर पोलीस शिपाई लातूर करता 6,000 प्लस इतके फॉर्म आलेले आहेत. पोलीस शिपाई परभणी करता 5,651 इतके फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर पोलीस शिपाई चंद्रपूर करता 15,366 इतके फॉर्म आलेले आहेत. पोलीस शिपाई बॅट्समन लातूर करता 700 प्लस फॉर्म आलेले आहेत. पोलीस शिपाई चालक परभणी करता 5,062 प्लस इतके फॉर्म आलेले आहेत. पोलीस शिपाई सातारा करता 4,236 इतके फॉर्म आलेले आहेत. पोलीस शिपाई बॅट्समन ठाणे करता 5,777 इतके फॉर्म आलेले आहेत. पोलीस शिपाई चालक पुणे रेल्वे करता 3,274 इतके फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर पोलीस शिपाई चालक लातूर करता 5,100 प्लस इतके फॉर्म आलेले आहेत. पोलीस शिपाई गोंदिया करता 13,851 इतके फॉर्म आलेले आहेत. पोलीस शिपाई चालक यवतमाळ करता 6,308 इतके फॉर्म आलेले आहेत. SRPF गट क्रमांक 16 कोल्हापूर करता 13,374 इतके फॉर्म आलेले आहेत. पोलीस शिपाई सोलापूर शहर करता 8,500 प्लस इतके फॉर्म आलेले आहेत. पोलीस शिपाई अमरावती ग्रामीण करता 20,000 प्लस फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर SRPF गट क्रमांक 4 करता नागपूर या ठिकाणी 22,316 इतके फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर पोलीस शिपाई चालक पदाकरता अमरावती येथे 3,704 इतके फॉर्म आलेले आहेत. पोलीस शिपाई अकोला करता 13,254 इतके फॉर्म आलेले आहेत. पोलीस शिपाई भंडारा करता 5,500 प्लस इतके फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर SRPF पुणे करता 20,000 प्लस फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर SRPF गट क्रमांक 3 जालना करता 17,404 इतके फॉर्म आलेले आहेत. पोलीस शिपाई बीड करता 9,539 इतके फॉर्म आलेले आहेत. पोलीस शिपाई कोल्हापूर करता 6,875 इतके फॉर्म आलेले आहेत. पोलीस शिपाई चालक कोल्हापूर करता 3,968 इतके फॉर्म आलेले आहेत. आणि शेवटचा घटक आहे SRPF गट क्रमांक 10 सोलापूर करता 20,335 इतके फॉर्म आलेले आहेत. या ठिकाणी काही आकडा तुम्हाला जास्त वाटत असेल तर कदाचित तो टोकन क्रमांक असू शकतो. ठीक आहे, तर तो तुम्ही एकदा व्हेरीफाय करून बघा. आज 10 एप्रिल आहे मित्रांनो. आज कोणत्या घटकात किती फॉर्म आलेले आहेत तर याची माहिती मिळाल्यानंतर ती माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिली जाईल. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यापुढील बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, म्हणजेच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.